नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण सर्वांनी थंबनेल पाहिलंच असेल की पवित्र पोर्टलला जास्तीत जास्त जागा देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून आदेश काढण्यात येणार आहेत. ते म्हणजे मनपा, नपा, झेडपी, खाजगी अनुदानित विनाअनुदानित संस्था आणि ज्यांनी आतापर्यंत जागाही दिल्या नाहीत, 1ली ते 12वी साठी सर्व आस्थानपणांना पवित्र पोर्टलवरती दुसऱ्या टप्प्याची जी कार्यवाही सुरू होणार आहे आणि येत्या 20 तारखेपर्यंत जो तुम्हाला पोर्टलवरती टॅब दिसेल सुरू झालेला सेल्फ सर्टिफाय एडिटच्या ऑप्शनसाठी, त्या संदर्भात शालेय शिक्षण विभाग पुन्हा एकदा आदेश देणार आहेत. आणि मित्रांनो, हे सांगायला आनंद होतोय की ही आपण मागणी नुकतीच मंत्रालयात केलेली आहे आणि त्याच्यावरती आता कार्यवाही सुद्धा सुरू झालेली आहे. आपण त्या संदर्भात डिटेलमध्ये कुठली आपण मागणी केलेली आहे, त्याचबरोबर आयुक्त कार्यालय पुणे इथं सुद्धा शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून ही मागणी केलेली आहे, ती सुद्धा आपण पाहूया. आणि अर्थातच येणाऱ्या वीकमध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट सुद्धा पाहायला भेटतील, आदेश दिलेले सुद्धा पाहायला भेटतील आणि लिखित तुम्हाला पुराव्यासह या चॅनलवरती मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. सो स्टे कनेक्टेड. आपला शिक्षक भरतीच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या हक्कासाठी जो लढा आहे तो प्रत्येक जण इथं लढत आहे. तो म्हणजे प्रत्येकाला नोकरी मिळावी. तुमच्यासारखे तमाम अभियोग्यताधारक असतील, डीएड बीएड बेरोजगार उमेदवार असतील, महिला असतील, त्या खरंच येऊ शकत नसतील पाठपुरावा करण्यासाठी जसे बाकीचे सर्वजण पाठपुरावा करत आहेत. परंतु मित्रांनो, खरं आज त्यांना गरज तितकीच आहे आणि त्यांच्या गरजेमुळेच हे शक्य होत आहे. मित्रांनो, चला तर आपण या व्हिडिओमध्ये पुराव्यासह ती मागणी सुद्धा पाहणार आहोत. आणि अर्थातच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा हा सपोर्ट आहे, तीच ऊर्जा देतो, तीच ताकद देतो, जेणेकरून आपण अशा हजारो लढाया लढू शकतो. पवित्र पोर्टल दुसरी टेट असेल आणि पवित्र पोर्टल तिसरी टेट संदर्भात सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला गुड न्यूज पाहायला मिळणार आहे. कारण ते कशा पद्धतीने होणार आहे ते सुद्धा, आणि प्रथमतः तुम्हाला सर्वच डिटेल पाहायला भेटतील. त्यासाठी मित्रांनो, जर टीईटी झालेली आहे, त्याचा निकाल आता येतच आहे, सीटीईटीचा निकाल लागलेला आहे, परंतु जर तिसऱ्या टेटमध्ये जे बांधव आहेत त्यांचे जर कमेंट सेक्शनमध्ये जास्तीत जास्त कमेंट दिसल्या तर मित्रांनो नक्की तुमच्यासाठी एक स्पेशल लाईव्ह आणि तुमच्यासाठी अशी कोणती न्यूज आहे, कारण होपफुली ती 2 दिवसामध्ये किंवा उद्यापर्यंत ती प्रस्तावित आहे, ते जर काम झालं तर मात्र मला कमेंट जास्त दिसायला हव्यात तुमच्या, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं याच्यासाठी गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय गरजवंती किती आहेत त्याच्याशिवाय कळत नाही. कारण मित्रांनो, मी समजू शकते जे बाकीचे उमेदवार लढत आहेत ते आतापर्यंत तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, तुम्ही पोहोचू शकत नाहीत मंत्रालयात, आयुक्त कार्यालयात, परंतु बाकीचे जे काही मेंबर लढत आहेत त्यांची तुमचा सपोर्ट तितकाच गरजेचा आहे. कारण हे स्वतःच्या स्वार्थासाठी लढत नसून महाराष्ट्रातील तमाम लाखो बेरोजगार डीएड बीएड TET1 TET2 CTET1 CTET2 या अभियोग्यताधारकांसाठी लढत आहेत. चला तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण ते लेटर पाहूया जे आपण मंत्रालयात नुकतं दिलं होतं आणि ज्याच्यावरती आजपासूनच अगदी कार्यवाहीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, झालं त्याच्यामधला विषय असा आहे की सेकंड फेज जी आता दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही होते त्याच्या संदर्भात टॅब लवकरात लवकर उपलब्ध करून त्याचबरोबर आस्थापनांना आदेश देण्यात यावेत लेटरद्वारे आणि VC द्वारे. हे अशी आपण मागणी केली होती. त्या संदर्भात मंत्रालयातून असं सांगितलेलं आहे की शिक्षण मंत्र्यांच्या सुद्धा हे कानावर गेलेलं आहे की बऱ्याच आस्थापना जागा देत नाहीयेत. आणि मित्रांनो, आज त्याच्यावरती कार्यवाही सुद्धा सुरू झालेली आहे. म्हणजे ज्या संस्थांनी आजपर्यंत जागा दिलेल्या नाहीत त्या संस्थांची लिस्ट काढायला सुरुवात केलेली आहे. आणि हे अर्थातच गुड न्यूज आहे. 9 ते 12च्या शिक्षकांची पहिल्या टप्प्यामध्ये यांच्या खूप कमी जागा आलेल्या होत्या, त्या आपण पाहिलेल्या आहेत.
आणि त्याच्यावरती कार्यवाही सुरू झालेली आहे आणि त्याच्या संदर्भातीलच जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी तुम्हाला सांगत आहे. कदाचित काल पण मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये थोडासा उल्लेख केलेला आहे, पण आज थोडंसं डिटेल देत आहे. कारण मुद्दा असा आहे की आज आयुक्त कार्यालयात पण आपण शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून, त्याचबरोबर आपण पाहतो की युवा विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून सेम मागणी केलेली आहे की आस्थापनांना आदेश देण्यात यावेत. आणि आपण त्याचं सुद्धा ही ओसी आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये डिटेलमध्ये लिहिलेलं आहे की काही अभियोग्यताधारक संस्थेवरती जातात आहे, आस्थापनावरती जातात आहे आणि तिथं ते सांगत आहेत की कंत्राटींना आम्ही प्राधान्य देणार आहोत, परंतु बाकीच्यांना आम्ही एवढं प्राधान्य देणार नाहीयेत. कारण त्याचं रिझन असं आहे की आम्हाला अजून आदेश आले नाहीयेत आणि हेच आदेश काढण्यासाठी आपण मंत्रालयात काल लेटर दिलं होतं. सोमवारी, मंगळवारी किंवा जास्तीत जास्त पुढच्या वीकमध्ये तुम्हाला त्याचं लिखित स्वरूपात चॅनलवरती बघायला भेटेल. पुराव्यासह तुम्ही सगळं पाहू शकणार आहात. सो स्टे कनेक्टेड. आणि त्याचबरोबर ही जी मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात जे मंत्रालयातील कक्ष अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला असं कुठंही वाटलं एखादी झेडपी आहे, एखादी संस्था आहे ती कंत्राटीसाठी जागा ठेवत आहे, त्यांच्याकडे जागा आहेत पण तू देत नाही, तर नेक्स्ट 48 आवर्समध्ये तुम्ही मंत्रालयामध्ये कॉल करा, आयुक्त कार्यालयामध्ये कॉल करा किंवा आमच्या कोणत्याही अधिकाऱ्याशी संपर्क साधा किंवा आम्हाला येऊन भेटा, आमच्या पीएनशी संपर्क साधा, आम्ही ती भरती तिथंच स्टॉप करणार आहोत. इतकं मोठं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे आणि मित्रांनो ते होणार आहे. कारण सध्या कंत्राटी भरतीला स्थगिती आहे आणि प्रॅक्टिकल गोष्ट अशी आहे की सध्या हे जागा द्यायला तयार नाहीत. ते म्हणतात की आम्हाला आदेश द्यायला हवेत. जनरली पुण्यामध्ये जे काही संस्था आहेत किंवा मुंबईमध्ये पण जवळपास 20 ते 25 असं संस्था आहेत की त्यांनी जागाच दिल्या नाहीत पोर्टलला. त्यांना सुद्धा मी स्वतः जाऊन रिक्वेस्ट करते, भेटतोय आम्ही जाऊन संघटनेच्या माध्यमातून, तेव्हा ते सांगतात की नाही आम्ही सरकारचं आम्हाला आल्यावरती आम्ही बघू. आणि त्याच धर्तीवरती मित्रांनो आपण मागणी केलेली आहे शालेय शिक्षण विभागाकडे आणि शालेय शिक्षण विभागाने आपल्याला आश्वस्त केलेलं आहे की आम्ही असे आदेश त्यांना लवकरच देणार आहोत. तरी तुम्हा कोणत्याही जोपर्यंत हा व्हिडिओ जितक्या लांबपर्यंत पोहोचतोय, तुमच्या जर असं लक्षात आलं की तुमच्या झेडपीमध्ये जागा आहे, तुमची एखादी संस्था आहे तिथं जागा होती परंतु ती पोर्टलला देण्यात आली नाहीये, तर तात्काळ तुम्ही आयुक्त कार्यालय मंत्रालय यांना संपर्क साधायचा आहे. तिथून ती भरती तिथंच रोखून त्यांना कंपल्सरी जागा द्यायला लावणार आहेत. आणि मित्रांनो सर्वांसाठी खूप दिलासादायक बातमी आहे. सध्या आयुक्त साहेब नवीन असले तरी ते भरपूर सपोर्टिव्ह आहेत आणि ते याच्यासाठी आपल्याला सपोर्ट सुद्धा करत आहेत. सो थोडक्यातच काय, सर्व आस्थापनाने जागा दिल्यावरती किती जागा येतील हा तुमच्या मनामध्ये प्रश्न असतो. तर नक्कीच मित्रांनो सेकंड फेज ही जवळपास 10,000 पदांची होणार आहे. परंतु अशा बऱ्याच संस्था आहेत की त्यांनी जनरली 9 ते 12च्या बाबतीमध्ये, 11 ते 12च्या बाबतीमध्ये त्यांनी पहिल्या फेजमध्ये जागाच दिल्या नव्हत्या. त्यांच्यात अगदी 80%च्या 80% जागा सध्या तशाच आहेत, त्या भरलेल्या नाहीत. त्या सर्वांनी जर जागा दिल्या तर मित्रांनो हा आकडा वाढणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगायचं आहे की शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने आम्ही एक अशी मागणी केलेली आहे, ती जर मागणी तुमच्या नशिबाने किंवा आशीर्वादाने आणि माझ्या प्रयत्नाने, आमच्या संघटनेच्या प्रयत्नाने जर मान्य झाली तर अजून जागेंचा आकडा बऱ्याच हजारांवरती तुम्हाला दिसेल. जो तुमच्या मनामध्ये आहे, जो तुम्ही सतत आकडा पाहिलेला आहे, तो आकडा कोणता आहे तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. कारण ते आपल्याला खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे येत्या काळामध्ये. फक्त ती मागणी मान्य व्हायला हवी आणि त्याच्यावरती काय कार्यवाही करताय शालेय शिक्षण विभाग ते आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये कळणार आहे. आणि ते सुद्धा तुम्हाला पुराव्यासह चॅनलवरती मिळेल. व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही ईमेल थ्रू अर्जन्सी असेल तर नक्की तुम्ही विचारू शकता. balusha.sb@gmail.com हा ईमेल ID आहे. आणि मित्रांनो त्याचबरोबर असे तमाम हजारो अभियोग्यताधारक आहेत, ते आज पोहोचू शकत नाहीत मंत्रालयात असेल किंवा आयुक्त कार्यालयात असेल मित्रांनो. परंतु तुमची जी गरज आहे ती आमच्यापर्यंत पोहोचते, ती ऑनलाईनच्या माध्यमातून. आणि त्याचमुळे ही लढण्याची ऊर्जा मिळते आणि आपल्या प्रयत्नाला यश येते. हे यश केवळ संघटनेचं नाहीये, केवळ माझं नाहीये, केवळ कोणाचंही नाही, ते फक्त आणि फक्त तुमचे आशीर्वाद आहेत, तुमचा पाठिंबा आहे.
त्याचमुळे ते शक्य होत आहे आणि म्हणूनच तुम्हा सर्वांचे सर्वप्रथम आभार. आपण अगदी नुकतीच मागणी केलेली आहे आणि आज त्या संस्थांची लिस्ट सुद्धा तयार करायला सुरुवात झालेली आहे आणि त्या संदर्भात नुकतंच मंत्रालयातून अपडेट मिळालं, म्हणूनच हा व्हिडिओ बनवत आहे. त्याचबरोबर आयुक्त कार्यालयात सुद्धा आपण लेटर दिलेलं आहे, त्याच्यावरती सुद्धा कार्यवाही करू असं आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे. सो पाहूयात, येणाऱ्या काळामध्ये टीम मेंबर आहेत आपले, आपल्याला अपडेट देतच आहेत. ह्याबद्दलचे अपडेट्स सुद्धा तुम्हाला चॅनलवरती मिळत राहतील. सो स्टे कनेक्टेड.